नंदुरबार लोकसभेची जागा पुन्हा काँग्रेस जिंकणार आहे असा दावा केसी पाडवींनी केलाय। नंदुरबार लोकसभेची उमेदवारी घेण्यात केसी पाडवींचा नकार मात्र आहे। महाराष्ट्रामध्ये 3 तिघाडा आणि कान बिघाडा असं सरकार आहे। ही टीका केसी पाडवींची आपण बघतोय। देशात इंडिया आघाडीचं सरकार येणार असा दावा देखील केसी पाडवींचा आहे। नंदुरबार जिल्ह्यात नेमकं काँग्रेसची परिस्थिती कशी राहणार, कोण उमेदवार दिला जाईल, आपलंही नाव चर्चेत आहे, काय सांगणार? चर्चेमध्ये तर माझं नाव पहिल्यापासूनच चालू आहे। 6-7 सीटवर फक्त ते बोलणी सुरू आहे आणि 6 तारखेला शक्यता आहे पूर्ण 26-27 तर गेली समजा, पण आता हे 6 तारखेला पूर्ण चर्चा होऊन ती यादी बाहेर पडेल। मतदारसंघ ठरवले जातील। काँग्रेसच्या वाट्याला 16-17 सीट येतील असं माझा अंदाज आहे। मी उमेदवार यावेळेला नाही, उमेदवार काँग्रेसचा राहील। केसी पाडवी उमेदवारापेक्षाही जास्त मेहनत करेल आणि काँग्रेसच्या बाजूने इथली सीट निघेल याची पूर्ण तयारी झालेली आहे। सर, पण मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेमके काय मुद्दे राहतील नंदुरबार लोकसभेसाठी? मुद्दे तर एक आहे, निसर्गाचा नियम आहे, परिवर्तनाचं वारं आहे। 10 वर्षानंतर देशाच्या पंतप्रधानांनी किती सांगितलं असलं तरी या देशामध्ये परिवर्तन येईल आणि नंदुरबारची सीट ही काँग्रेसची येईल। ज्यावेळेला काँग्रेसची सीट नंदुरबारची येते त्यावेळेला देशात सत्ता बदल होतो। सर, पण मग जसं महाविकास आघाडी तशी महायुती, हे महायुतीमध्ये कुठेतरी बिघाड व्हायचा दिसून येत आहे। याचा फायदा काँग्रेसला होईल का? मला तसं वाटत नाही, परंतु निश्चितपणे देशात 192 भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली। महाराष्ट्रात अजून ती यादी एकाचंही नाव पुढे आलेलं नाही। याचा अर्थ 3 तिघाडून काम बिघाडू सारखं चाललेलं आहे। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार।